आजच्या बातमीत आम्ही अमरावती महामार्गावर राज्य परिवहन विभागाचे बसेस बंद पडण्याच्या घटनेची माहिती देणार आहोत, ज्यामुळे प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणी निर्माण होत्या। अमरावती मार्गावर राज्य परिवहन निगमच्या बसेस दररोज बंद होण्याचा थांबलेला त्रास वाढत आहे। 20 जानेवारीला चांगापूर फाट्यावर शिवशाही बस बंद पडली आणि त्याच दिवशी परतवाडा मार्गावरही एक बस पंक्चर झाली, यामुळे प्रवाशांना रोजचा प्रवास जड होतो आहे। राज्य परिवहन मंडळाचा भोंगळ व्यवस्थापनामुळे कर्मचारी आणि प्रवासी दोन्ही त्रस्त झाले आहेत। कुठून कुठे चालली होती गाडी? अमरावतीवरून किती प्रवासी होते? मग काय प्रॉब्लेम काय आला गाडीत? कशामुळे काही माहित नाही। आपण या ठिकाणी अमरावतीवरून अकोट जाणारी शिवशाही बस ज्यामध्ये प्रवासी होते आणि ती अचानक बंद पडली। राज्य परिवहन विभागाच्या भंगार गाड्या यामध्ये प्रवास करणारी यात्री यांचा जीव सुरक्षित तर नाही, परंतु या गाड्या कुठे बंद होतील हे सांगता येत नाही। चांगापूर फाट्यावर आपण बघत असणार शिवशाही उभी आहे। यामधले प्रवासी जे आहे ते दुसऱ्या गाडीमध्ये भरून पाठवण्यात आलेले आहे। यामध्ये एकूण 8 प्रवासी होते, त्यांना दुसऱ्या गाडीमध्ये बसून पाठवण्यात आलं आहे। आणि ही गाडी ज्याच्यामध्ये करण गेलेला आहे, शिवशाही ही एअर कंडिशन गाडी आहे, तरीसुद्धा बंद पडली आहे। समोर आपण बघत असणार अजून एक गाडी तुम्हाला दिसत असणार, आपण बघत असणार अजून एक गाडी समोर उभी आहे। अशीच गाडी महामंडळाची काय अवस्था आहे अमरावती मार्गावर हे दिसत आहे। राज्य परिवहन निगम या महामंडळाच्या बसेस रस्त्यावर बंद पडतात। आता परतवाडापासून अमरावती जाणारी ही बस ही सुद्धा इथे बंद पडलेली आहे। MH20 BL 1304 ही गाडी सुद्धा बंद आहे। आपण बघत असणार इथे याला सुद्धा रिपेअरिंग करण्यासाठी इथे लोक अरे वो गेअर वो क्लच खट कुठं जाणार? कुठून आली गाडी? कुठं जाणार? हां, कुठून आली गाडी आणि जाणार कुठे होती? मग किती प्रवासी होते याच्यात? पूर्ण म्हणजे 50 प्रवासी होते, 40-50। तर मग अचानक कशी बंद पडली? काय झालं? मग हे निघताना टायर बघत नाही का आपण की महामंडळवाले तुम्हाला देत नाही आहे सुविधा वगैरे? असं नाही सर, भावरून जर टायर खराब असते भावरून परतवाडा इथपर्यंत आलीच नसती गाडी। हो, टेक्निकल विषय, टायरचा विषय। आता इथे टायर पंक्चर झालेला आहे अशी माहिती देण्यात येत आहे। टायर रिपेअरिंग करण्यासाठी इथे मेहनत सुरू आहे। अजून प्रवासी आहे का गाडीत? नाही, बसून दिले। हे दिसत आहे एक? नाही, ते एक लांबच आहे, टायर माहूरचा आहे। अच्छा, ठीक आहे। MH20 1304 नंबरची ही गाडी माहूर चालली होती। परतवाडा ते माहूर जाणारी ही गाडी जी पंक्चर झाली आहे। आणि एक गाडी तुम्हाला दाखवली आहे रस्त्यावर, ती अकोटला जाणारी गाडी इथे बंद पडली आहे। एकूणच ही अवस्था। असेच घडत राहिल्यास प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधा सुधारण्यासाठी राज्य परिवहन विभागाला कठोर उपाययोजना करावी लागणार आहेत। आम्ही तुमच्यासोबत या प्रकरणावर अधिक तपशील देत राहू।